नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सुरगाणा तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. जंगलव्याप्त भागातील आदिवासी बांधव अंधारातच चाच पडत आहेत. रात्री अपरात्री घराबाहेर पडणे आता ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे. तसेच बोरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्यामुळे विजेअभावी थोडके मिळणारे पाणी आता दुरापस्त झाले आहे. पाण्याचे शोधार्थ नागरिकांना वनवन भटकंती करावी लागते आहे. त्यातच जंगलातील वन्यजीवांच्या पाणवठ्यावर माणसांनीच पाण्यासाठी अतिक्रमण केल्यासारखी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. आकाश ढगाळलेले तरी उन्हाची तीव्रता जास्त आहे. रात्री हवेत गारवा निर्माण होत असल्याने रस्त्यावर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. विजेअभावी दुकानदारांकडे थंड पाण्याची बाटली मिळणे दुरापास्त झाले आहे. सर्वत्र बिबट्याच्या दहशतीपोटी दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्टा, कळवणचा पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील पर्वत रांगांमध्ये मानवनिर्मित वनव्यामध्ये सर्व जंगल जळून खाक झाल्याने वन्यजीवांना लपण्यासाठी आश्रयस्थान मिळत नसल्याने वन्यजीवांचा कल आता मानवी वस्त्यांकडे वळला आहे. विजेअभावी पाण्याची दाही दिशा भटकंती करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने विद्यार्थी शाळेच्या प्रवेशासाठी लागणारे ऑनलाईन दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये चकरा मारावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. रात्री 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र तालुक्यामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरल्याने विंचू काट्यांची भीती तसेच सापांमुळे नागरिक जीव मुठीत धरून फिरतायत. त्यामुळे कधी फिटणार अंधाराचे जाळे, होणार मोकळे आकाश असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. वीज नसल्याने वातावरणामध्ये उष्णता वाढल्याने गंभीर समस्यांना सामोरे जावं लागते आहे. दरम्यान येथील माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवराम चौधरी यांनी या संदर्भात एशियन न्यूजशी बोलताना सांगितले की आमचा परिसर गाव गुज्जार डांग सीमावर्ती भागात असल्याने 24 तासांपेक्षा जास्त वेळेपासून वीजच नाही. विजेअभावी दळण नसल्याने चपाती भाकरी जेवणात नसल्याने केवळ पोट भरण्यासाठी भातच खावा लागतोय. बोरवेल विहिरी यांनी तळ गाठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे. आता 75 ओलांडल्याने दूरवरून हंडाभर पाणी आणता येत नाही. तर दिंडोरीपासून वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित होऊन 24 तासाचा कालावधी लोटला तरी अद्याप वीज पुरवठा सुरू झालेला नाही. मात्र या समस्या तातडीने प्रशासनाने सोडवण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी येथील आदिवासी बांधव करीत आहेत. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. धन्यवाद.